जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही तुमचा आधार कार्ड कसा डाउनलोड करू शकता, फक्त तुमच्या मोबाईल फोनवरून. मित्रांनो, जर तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे तुम्ही आधार कार्ड न घेता जाता, परंतु आधार कार्ड तुम्हाला घरात राहून राहिले किंवा तुम्ही ते घेऊन जाणे विसरला आणि तुम्हाला ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर ते कसे करायचे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरून आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनचा क्रोम ब्राउझर जाऊन UIDI हे सर्च करायचे आहे. तुमच्यासमोर वेबसाईट येईल आणि ही साईट सरकारची आहे. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवर क्लिक करा आणि वेबसाईट ओपन होईल. इथे तुम्हाला तुमची भाषा निवडू शकता, जी तुम्हाला या वेबसाईटवर वापरण्यासाठी सोपी आहे. हिंदी, इंग्लिश, उर्दू या सर्व भाषेमध्ये तुम्हाला पर्याय मिळतील. तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पुढील पेज दिसेल. मित्रांनो, या वेबसाईटवर सरकारचे बऱ्यापैकी लोड असते, त्यामुळे कधी-कधी हा वेबसाईट थोडी स्लो होऊ शकते. जसे की सध्या ही स्लो आहे. सुमारे 4 ते 5 सेकंद किंवा कधी-कधी तुम्हाला 10 सेकंद वाट पाहावी लागेल. आता तुम्ही पाहू शकता की वेबसाईट ओपन झाली आहे. तुम्ही खाली स्क्रोल करायचे आहे. इथे तुमच्यासमोर सर्व पर्याय आहेत. आता तुम्हाला गेट आधार कार्डचा पर्याय दिसत आहे. इथून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. खाली तुम्हाला डाउनलोड आधार लिहिलेले दिसेल. इथे क्लिक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड आधारच्या वर क्लिक करा आणि असा इंटरफेस तुम्हाला सामान्यपणे दिसेल. मित्रांनो, आधार कार्ड डाउनलोड करण्याचे 3 पर्याय तुम्हाला मिळतील. एक म्हणजे आधार नंबर. जर तुमच्याकडे आधार कार्डचा नंबर असेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. दुसरे म्हणजे एनरोलमेंट ID नंबर आणि तिसरे म्हणजे व्हर्च्युअल ID नंबर. आता मी तुम्हाला 3 पर्यायाबद्दल सांगतो. जसे की मी आधार नंबर निवडला आहे, तर मला आधार कार्डचा नंबर इथे एंटर करावा लागेल. तुम्हाला कॅप्चर देखील एंटर करावा लागेल. सेंड OTP वर क्लिक करा. OTP एंटर करा आणि व्हेरीफाय ॲड डाउनलोडवर क्लिक करा आणि तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल. पण तुम्ही ते खोलू शकणार नाही, कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही ते खोलाल तेव्हा पासवर्ड विसरला जाईल. हे तुम्हाला माहिती नसणार. तुमच्या फाईलचा पासवर्ड काय आहे हे मी तुम्हाला इथे सांगतो. साधारणपणे तुम्हाला या फाईलचा पासवर्ड कशा प्रकारे मिळेल. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर मित्रांनो, तुमचा बर्थचा साल फॉर एक्झाम्पल म्हणला तर जर तुमची बर्थ वर्ष 2000 असेल तर हा पासवर्ड असेल. जर तुमच्या जन्मदिवसाचे 1998 असेल तर हा पासवर्ड असेल. तर मित्रांनो, तुमचे नाव 4 अक्षर म्हणजे तुमचे नाव अनिश आहे आणि तुमचे जन्मदिवसाचे वर्ष त्याला जोडल्यास हे तुमचे पासवर्ड असेल. हे सर्व तुम्ही डनवर क्लिक करून फाईल उघडू शकता. तुमच्या नावाचे फक्त 4 डिजिट तुम्ही यूज करू शकता. अनिशचे म्हणला तर ANIS हे 4च कॅपिटलमध्ये यूज करू शकता. प्लस त्याला साल जॉईन करायचे. तर मित्रांनो, या फाईलला उघडतो आणि पासवर्ड एंटर करतो. पासवर्ड म्हणजे तुम्ही त्याचा उदाहरणात देखील दाखवला तेच असेल. इथे तुम्ही पासवर्ड एंटर करून ओपनवर क्लिक करा आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या समोर येईल. आता तुम्ही ते झूम करू शकता. वर जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करा आणि डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा आणि डाउनलोडवर क्लिक करा आणि ते डाउनलोड होईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सध्याच्या काळात तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तसे तुमचे काही प्रश्न असेल तर कृपया खाली कमेंट करून सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया.